तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढोकला करूया। तर सगळ्यात आधी आपण घेतला आहे बेसन 1 वाटी, त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकूया। नंतर आपण त्याच्यामध्ये 3-4 चम्मच आपण साखर टाकून घेऊया। आणि हा ढोकला माझ्या मावशीने तयार केला आहे, माझ्या मावशीची रेसिपी आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर, नमक मिक्स करून घेऊया आणि अर्धा घंटा आपण ते ठेवून देऊया। नंतर आपण त्याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपल्याला भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये आपलं ढोकळ्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। नंतर आपण इडली पात्रामध्ये ते ठेवून देऊया आणि आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। आणि किती स्पंजी आपला ढोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता। ढोकळा तर आपला बनला आहे। तर आता आपण तडक्याची तयारी करूया। तर सगळ्यात आधी मी इथे तेल घेतलं आहे आणि तेलाला गरम करायचं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी मिरची आणि सांबार घेतला आहे, ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। नंतर मी त्याच्यामध्ये साखर आणि चवीनुसार नमक आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला एक उकळी येतपर्यंत आपला तडका फ्राय करायचा आहे। आणि आपला तडका बनवून तयार झाला आहे। आणि नक्की तुम्ही एक वेळा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।